नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेस मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत आणि आजच्या क्लासमध्ये आपण जाणून घेणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत जून 2025 चा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर. सो फ्रेंड्स, क्लासला सुरू करण्या अगोदर एक छोटी आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, जी महाराष्ट्र सेट परीक्षा लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स याकरिता ग्लोबल ऑनलाईननी 2 महिन्याचा कंप्लीट क्रॅश कोर्स जे आहे ते तुमच्याकरता घेऊन आलेला आहे. या क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस मिळणार आहे डेली 6:30 वाजता, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, 10 युनिट नोट्स मिळणार आहेत, युनिट वाइज एमसीक्यूज आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत, 25 प्लस मॉक टेस्ट आपण घेणार आहोत, सोबतच लास्ट 5 इयर पीवायक्यूज जे आहे ते आपण करून घेणार आहोत. म्हणजे मागील 5 वर्षाचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहे ते प्रॅक्टिस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या युनिट बद्दल काही डाऊट असेल, एखाद्या टॉपिक बद्दल काही क्वेरीज असेल, तर तुमच्यासाठी डाऊट सेशन सुद्धा आम्ही घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली क्लासची व्हॅलिडिटी असणार आहे 1 इयर. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या क्लास सोबत पेपर 1 जे आहे ते कम्प्लिटली फ्री असणार आहे. आपली नवीन बॅच जी आहे ती लवकरच सुरू होत आहे. या कोर्सची फी असणार आहे 4,000 रुपये, जी 10,000 वरून डिस्काउंट करून फक्त 4,000 रुपये करण्यात आलेली आहे. तर जास्त माहितीसाठी तुम्ही या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच आजच ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकता. चला तर क्लासला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, व्हिडिओ टेक्स्ट इज अ जेनेरिक टर्म दॅट रेफर टू बोथ व्हिडिओ टेक्स्ट अँड. व्हिडिओ टेक्स्ट ही एक मूलभूत संज्ञा आहे, जी व्हिडिओ टेक्स्ट आणि फिलिंग द ब्लँक्स हे संदर्भित आहे. ऑप्शन दिलेले आहेत 4. ऑप्शन ए व्हिडिओ, ऑप्शन बी टेलिटेक्स्ट, ऑप्शन सी टेक्स्ट, ऑप्शन डी मल्टीमीडिया. मराठीत ऑप्शन्स बघून घेऊया. व्हिडिओ, ऑप्शन ए व्हिडिओ, ऑप्शन बी टेलिटेक्स्ट, ऑप्शन सी मजकूर, ऑप्शन डी मल्टीमीडिया. सगळ्यांना आन्सर करायचा आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. Video text is a generic term that refer both video text and teletext. Video text आणि teletext हे संदर्भित करतात व्हिडिओ टेक्स्ट. ओके, म्हणायचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. देन क्वेश्चन नंबर 2. The word communication is derived from which language? ऑप्शन ए लॅटिन, ऑप्शन बी ग्रीक, ऑप्शन सी फ्रेंच, ऑप्शन डी जर्मन. कम्युनिकेशन हा शब्द कोणत्या भाषेतून निर्माण झाला आहे? ऑप्शन ए लॅटिन, ऑप्शन बी ग्रीक, ऑप्शन सी फ्रेंच, ऑप्शन डी जर्मन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 2चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. लॅटिन या शब्दापासून कम्युनिकेशन हा शब्द जो आहे तो निर्माण झालेला आहे. द वर्ड कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन लँग्वेज. Then question number 3. When word, information or ideas are taken from the source and used without acknowledgement is known as. Option A copyright, option B plagiarism, option C citation, option D index. जेव्हा शब्द, माहिती आणि कल्पना मूळ स्रोताकडून घेतल्या जातात आणि त्या योग्य उल्लेखाशिवाय वापरल्या जातात, तेव्हा त्यास काय म्हणतात? ऑप्शन ए कॉपीराइट, ऑप्शन बी वाङ्मय चौर्य, ऑप्शन सी उद्धरण, ऑप्शन डी सूची. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्याला काय म्हणतो आपण? कॉपीराइट, वाङ्मय चौर्य, प्लॅगरिझम. सो क्वेश्चन नंबर 3चं करेक्ट आन्सर आहे प्लॅगरिझम. का? तर जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे शब्द, कल्पना
किंवा माहिती आपला मूळ स्रोत म्हणून वापरतो. त्या ओरिजिनल व्यक्तीला, ज्या माणसाचा, ज्या व्यक्तीचा आपण सोर्स घेतोय, त्या व्यक्तीला आपण कुठलेही श्रेय देत नाही. त्याला आपण म्हणतो प्लॅगॅरिझम, वाङ्मय चौर्य. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. The Concise Oxford Dictionary define filling the blanks as a thing that happens or taken place. Option A information, option B data, option C knowledge, option D event. The Concise Oxford Dictionary नुसार फिलिंग द ब्लँक्स ची व्याख्या घडणारी अथवा होणारी गोष्ट. ऑप्शन ए माहिती, ऑप्शन बी डेटा, ऑप्शन सी ज्ञान, ऑप्शन डी घटना. काय असू शकतं क्वेश्चन नंबर 4 चं करेक्ट आन्सर? Okay, so correct answer is option D. क्वेश्चन नंबर 4 चा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, इव्हेंट, घटना. कॉन्सिस ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार इव्हेंट म्हणजेच घटना अशी गोष्ट आहे जी घडते किंवा तिचे अस्तित्व प्रत्यक्षात असते, घडणारी किंवा होणारी गोष्ट. ओके, देन क्वेश्चन नंबर 5. Data is the building block for information and information is the building block of. Option A knowledge, option B wisdom, option C message, option D perception. मराठीत प्रश्न बघून घेऊया. माहितीसाठी डेटा हा बिल्डिंग ब्लॉक आहे आणि माहिती हा फिलिंग द ब्लँकचा बिल्डिंग ब्लॉक आहे. ऑप्शन ए ज्ञान, ऑप्शन बी शहाणीव, ऑप्शन सी संदेश, ऑप्शन डी समज. सो क्वेश्चन नंबर 5 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए नॉलेज. ओके, कारण आपली जी इन्फॉर्मेशन सायन्सची क्रमवारी आहे ती कशी आहे? डी आय ए डब्ल्यू, है ना, अशी क्रमवारी आहे जिथे कच्चे आकडे किंवा तथ्य जे आहे ते गोळा केले जाते. त्या डेटावर, त्या कच्च्या डेटावर काय केलं जाते? प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्यानंतर ते काय बनतं? माहिती बनते. माहिती नंतर त्याचे रूपांतर जे आहे ते नॉलेज मध्ये होतं. नॉलेज नंतर ते विजडम मध्ये होतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. देन क्वेश्चन नंबर 6. जनरेट, गॅदर, filling the blanks and filling the blanks are the characteristic of information industry. A फर्स्ट ग्रुप 4 आपल्याला 4 कोड दिलेले आहेत. पहिलं कोड आहे ग्रुप, सेकंड गिव्ह, थर्ड क्लासिफाय, फोर्थ ऑर्गनाइज. है ना, मराठीत प्रश्न बघून घेऊया. माहितीची निर्मिती, ती गोळा करणे, फिलिंग द ब्लँक्स, आणि ही माहिती उद्योगाची वैशिष्ट्ये आहे. 4 मराठीतले कोड जे आहे ते बघून घेणार आहोत. पहिलं गट करणे, दुसरं देणे, तिसरं वर्गीकरण, चौथं संघटन. त्या करेक्ट आन्सर आपल्याला हे 4 कोड्स दिलेले आहे, ऑप्शन्स दिलेले आहे, त्यातून फाइंड आउट करायचा आहे. ए सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट, दुसरा आणि चौथं बरोबर आहे. बी थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट, तिसरा आणि चौथं बरोबर आहे. सी फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, पहिला आणि दुसरं बरोबर आहे. डी थर्ड अँड सेकंड आर करेक्ट, तिसरा आणि दुसरं बरोबर आहे. चला, करेक्ट आन्सर काय असणार आहे? ओके, सो क्वेश्चन नंबर 6 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फर्स्ट अँड सेकंड, ग्रुप अँड गिव्हर.
जनरेट, गॅदर, ग्रुप अँड गिवन आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. माहिती निर्माण करणे, गोळा करणे, तिचा गट करणे आणि प्रोव्हाइड करणे म्हणजे देणे. Then question number 7. International copyright is regulated by filling the blanks and filling the blanks. मराठी प्रश्न बघून घेऊया. इंटरनॅशनल कॉपीराइट फिलिंग द ब्लँक्स आणि फिलिंग द ब्लँक्स द्वारे नियंत्रित केले जाते. ऑप्शन ए बर्न कन्व्हेन्शन, ऑप्शन बी सेकंड इंटर अमेरिकन कन्व्हेन्शन, थर्ड न्यूयॉर्क रिव्हिजन, फोर्थ बर्लिन कन्व्हेन्शन. कोड्स दिलेले आहेत. ऑप्शन ए फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, पहिला आणि दुसरं बरोबर आहे. कोड बी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, दुसरा आणि तिसरं बरोबर आहे. दुसरा आणि तिसरं जे आहे ते बरोबर आहे. देन कोड सी थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट, तिसरा आणि चौथं बरोबर आहे. कोड डी सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट, म्हणजे दुसरा आणि चौथं बरोबर आहे. तो इंटरनॅशनल कॉपीराइट इज रेग्युलेटेड बाय म्हटलेला आहे. इंटरनॅशनल कॉपीराइट हे कोणाद्वारे नियंत्रित केले जाते? ओके, सो करेक्ट आन्सर इज क्वेश्चन नंबर 7 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. बर्न कन्व्हेन्शन अँड इंटर अमेरिकन कन्व्हेन्शन यांच्याद्वारे इंटरनॅशनल कॉपीराइट जे आहे ते नियंत्रित केले जाते. आंतरराष्ट्रीय कॉपीराइट जे आहे, इंटरनॅशनल कॉपीराइट चे संरक्षण जे आहे ते विविध जागतिक स्तरावर करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कन्व्हेन्शन जे आहे, करार जे आहे ते बर्न कन्व्हेन्शन आहे, जे 1886 मध्ये करण्यात आलेलं. आणि त्यासोबतच दुसरं कन्व्हेन्शन जे आहे ते अमेरिका, जे इंटर अमेरिकन कन्व्हेन्शन साठी महत्वाचं. Then next question बघूया. क्वेश्चन नंबर 8. Filling the blanks and filling the blanks are the recommendation of National Knowledge Commission. सोपा प्रश्न आलेला. सो मराठीत प्रश्न बघून घेऊया. फिलिंग द ब्लँक्स अँड फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा आणि रिकामी जागा या राष्ट्रीय ज्ञान आयोगाची शिफारस आहे. फर्स्ट, प्रिपेअर अ लिस्ट फॉर ऑल बुक्स इन इंडिया, भारतात सर्व पुस्तकांची यादी बनविणे. सेकंड, प्रिपेअर अ बायलिंग्वल डिक्शनरी, द्विभाषिक शब्दकोश तयार करणे. थर्ड, प्रिपेअर अ नॅशनल सेन्सस ऑफ ऑल लायब्ररीज, देशातील सर्व ग्रंथालयाची गणना करणे. फोर्थ, सेट अप अ नॅशनल कमिशन ऑन लायब्ररीज, राष्ट्रीय ग्रंथालय आयोग जे आहे ते निर्माण करणे. 4 कोड दिलेले आहेत. फर्स्ट ए, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, पहिला आणि दुसरं बरोबर आहे. बी, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. सी, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. डी, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. सो क्वेश्चन नंबर 8 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी करेक्ट आहे. थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. त्याच्यामध्ये प्रिपेअर अ नॅशनल सेन्सस ऑफ ऑल लायब्ररीज, देशातील सर्व ग्रंथालयाची गणना करणे. आणि सेटअप अ नॅशनल कमिशन ऑन लायब्ररीज, राष्ट्रीय ग्रंथालय आयोग जे आहे ते निर्माण करणे. भारतातील ज्ञान प्रणालीचा म्हणजे नॉलेज सिस्टीमचा विकास करण्यासाठी 2005 मध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगाने म्हणजेच नॅशनल नॉलेज कमिशनची जी आहे ती स्थापना करण्यात आली. या आयोगाने ग्रंथालयाच्या म्हणजेच लायब्ररीच्या सक्षमीकरणासाठी काही अत्यंत शिफारस केले होते, ज्यामध्ये हे 2 शिफारस केलेली आहे.
देशातील सर्व ग्रंथालयाची गणना करणे आणि राष्ट्रीय ग्रंथालय आयोग जे आहे ते निर्माण करण्यात आले. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. देन क्वेश्चन नंबर 9. Arrange the following act as per their enacted year. First, Information Technology Act. Second, the Trademark Act. Then third, British Copyright Law. Fourth, Indian Patent Act. Sorry. So, खालील कायदे त्यांच्या पारित झालेल्या वर्षानुसार लावायचे आहेत. First, Information Technology Act. Second, the Trademark Act. Third, British Copyright Law. Fourth, Indian Patent Act. कोड्स दिलेले आहेत. कोड ए फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. बी सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फर्स्ट. सी फोर्थ, थर्ड, सेकंड अँड फर्स्ट. डी थर्ड, फोर्थ, सेकंड अँड फर्स्ट. या कोड मधून आपल्याला या कोड द्वारे जे आहे करेक्ट आन्सर जे आहे ते फाउंडेट करायचं आहे. सो क्वेश्चन नंबर 9 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन डी मध्ये काय म्हटलेलं आहे? थर्ड. पहिले थर्ड म्हटलेलं आहे ब्रिटिश कॉपीराइट लॉ. ब्रिटिश कॉपीराइट लॉचा इयर काय आहे? 19 सॉरी हा 11 आहे. 1911. आता ओके. ओके. देन आहे इंडियन पेटंट ऍक्ट ऑप्शन 4. ज्याचं इयर आहे 1970. दिन आहे द ट्रेडमार्क ऍक्ट. ट्रेडमार्क ऍक्टचं इयर काय आहे? 1999. बरोबर. देन लास्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. ज्याचे इयर आहे 2000. हँड रायटिंग काही छान नाही पण तरी तुम्ही समजून घ्या. ओके. म्हणायचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. थर्ड, फोर्थ, सेकंड अँड फर्स्ट. इंडियन पेटंट ऍक्ट ब्रिटिश कॉपीराइट लॉ 1911. देन इंडियन पेटंट ऍक्ट 1970. देन ट्रेडमार्क ऍक्ट 1999 and Information Technology Act 2000. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवायच्या आहेत. लिस्ट 1 अँड लिस्ट 2. म्हणजे लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड दिलेली आहे. त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे ए इन्फॉर्मेशन सोसायटी. बी इन्फोमॅट्रिक. सी ऍक्शन थेरी. ऑफ डी द कन्स्ट्रक्टिव्हिटी मॉडेल. इन्फॉर्मेशन सोसायटी, इन्फोमॅट्रिक, ऍक्शन थेरी अँड द कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थेरी. लिस्ट सेकंड मध्ये दिलेला आहे ओटोनॅक. सेकंड हर्बन्स. थर्ड फ्रिश मॅशलप. फोर्थ जीन फिगर. कोड दिलेले आहेत 4. ए बी सी अँड डी. ए फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. बी थर्ड, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. सी फोर्थ, थर्ड, second and first. D first, second, fourth and third. Okay. So question number 10 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे थर्ड, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ.
तर इन्फॉर्मेशन सोसायटी जे आहे ते कोणाद्वारे देण्यात आलेलं आहे? फ्रिथ मॅशलक द्वारे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. थर्ड आहे याचं. देन इन्फोमॅट्रिक जे आहे ते कोणाद्वारे देण्यात आलेलं आहे? ओट्टो नॅके इन द इयर 1989. हे पहिलं असणार आहे. देन ऍक्शन थेअरी. ऍक्शन थेअरी देण्यात आलेली आहे हर्मन्स द्वारे आणि द कन्स्ट्रक्टिव्ह मॉडेल जे आहे ते देण्यात आलेलं आहे जीन पिगॅट द्वारे. राईट. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. Then question number 11. Sanjay, a library automation software was developed by. संजय हे लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर कोणाद्वारे विकसित केले? ऑप्शन ए डेलनेट, ऑप्शन बी डेसीडॉग, ऑप्शन सी इनसडॉग, ऑप्शन डी मॅलिगनेट. सो क्वेश्चन नंबर 11 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डेसीडॉग. संजय लायब्ररी ऑटोमेशन सॉफ्टवेअर वॉज डेव्हलप बाय डेसीडॉग. डेसीडॉग द्वारे याला डेव्हलप करण्यात आलेलं. डेसीडॉगचं फुल फॉर्म काय आहे? डिफेन्स सायंटिफिक इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन सेंटर. ओके. देन क्वेश्चन नंबर 12. Which ethical consideration is crucial in a conductive user study involving human participant? मराठीत प्रश्न बघूया. मानवीय सहभागींचा समावेश असलेला वापरकर्ता अभ्यास आयोजित करताना कोणत्या नैतिक विचार जो आहे त्यावर कोणते नैतिक विचार महत्वाचे आहेत? सो ए मिनिमायझिंग ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता कमी करणे. बी हॅव्हिंग इन्फॉर्म कन्सेंट, माहितीपूर्ण संमती देणे. सी एक्सक्लुडिव्ह डायव्हर्स पार्टिसिपेंट, विविध सहभागींना वळविणे. डी इग्नोरिंग पार्टिसिपेंट फीडबॅक, सहभागींच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करणे. मानवीय सहभागींचा समावेश असलेला वापरकर्ता अभ्यास आयोजित करताना कोणता नैतिक विचार जो आहे तो महत्वाचा असतो. इथिकल कन्सिडरेशन जे आहे ते कुठले आहेत? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी हॅव्हिंग इन्फॉर्म कन्सेंट, माहितीपूर्ण संमती देणे. जेव्हा आपण कोणताही माणसाची किंवा वापरकर्त्याची युजर स्टडी म्हटलेला आहे, तर जेव्हा आपण कोणत्याही वापरकर्त्याचा समावेश असलेला संशोधनाचा अभ्यास करतो, सर्वे करतो, तेव्हा काही नैतिक मूल्यांचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामध्ये सर्वात महत्वाचा नियम असते ते म्हणजे इन्फॉर्मेशन कन्सर्न्स. हॅव्हिंग इन्फॉर्मेशन कन्सर्न्स याचा अर्थ काय होतं की आपण ज्या व्यक्तीचा अभ्यास करत आहोत त्याला त्या संशोधनाचा हेतू, त्याचे होणारे फायदे तोटे जे आहे ते सांगणे, लेखी स्वरूपात सांगणे किंवा ओरली सांगणे, तोंडी सांगणे, जेणेकरून पारदर्शकता जी आहे ती कमी करता येईल. ओके. म्हणण्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. देन क्वेश्चन नंबर 13. Which government ministry is responsible for overseeing the implementation of the National Policy on Library and Information System in India? भारतातील ग्रंथालय आणि माहिती प्रणालीवर राष्ट्रीय धोरणच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी कोणते सरकारी मंत्रालय प्रामुख्याने जबाबदार आहे? ऑप्शन ए मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय. ऑप्शन बी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह मंत्रालय. ऑप्शन सी मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय. ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय. नॅशनल पॉलिसी ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम, ग्रंथालय आणि माहिती प्रणालीवरील राष्ट्रीय धोरणासाठी
कोणाद्वारे देखरेख केली जाते, कोणत्या मंत्रालयाद्वारे देखरेख केली जाते? So correct answer is option C. मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांच्याद्वारे देखरेख केली जाते. Then question number 14, the UNESCO framework, what is the primary goal of user education program? UNESCO ने फ्रेमवर्क मध्ये वापरकर्ता शिक्षण कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन ए प्रमोटिंग ग्लोबल क्युसिंग अँड कल्चर एक्सचेंज, जागतिक पाककृती आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना प्रोत्साहन देणे. ऑप्शन बी इन्हान्सिंग डिजिटल अँड इन्फॉर्मेशन लिटरेसी स्किल, डिजिटल आणि माहिती साक्षरता कौशल्य वाढविणे. ऑप्शन सी ऍडव्हान्सिंग फिजिकल एज्युकेशन इन स्कूल, शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाची प्रगती करणे. ऑप्शन डी एन्करेजिंग आर्टिस्टिक एक्सप्रेशन, समुदायांमध्ये कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे. सो क्वेश्चन नंबर 14 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. इन्हान्सिंग डिजिटल अँड इन्फॉर्मेशन लिटरेसी स्किल, डिजिटल आणि माहिती साक्षरता कौशल्य जे आहे ते वाढविणे. युनेस्कोने त्यांच्या फ्रेमवर्क मध्ये त्या चौकटीमध्ये वापरकर्ता शिक्षण कार्यक्रमाचे युजर एज्युकेशन प्रोग्रामचे त्यांचे जे मुख्य उद्दिष्ट होते, ऑब्जेक्ट जे होतं त्या प्रोग्रामचं गोल जे होतं ते होतं की लोकांना आजच्या डिजिटल युगात माहिती कशी शोधावी, तिचे मूल्यमापन कसे करावे आणि तिचा योग्य वापर कसा करावा हे शिकवणे. म्हणजेच या कार्यक्रमाद्वारे लोकांची डिजिटल आणि माहिती साक्षरता कौशल्य जे आहे ते वाढवण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. Then question number 15, what are the common data analysis method for user study? वापरकर्ता अभ्यासासाठी सामान्य डेटा विश्लेषण पद्धती कोणत्या आहेत? ऑप्शन फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, वर्णनात्मक आकडेवारी. सेकंड कंटेंट अनालिसिस, आशय विश्लेषण. थर्ड थीमॅटिक अनालिसिस, थीमॅटिक विश्लेषण. फोर्थ सिस्टीम अनालिसिस, प्रणाली विश्लेषण. कोड 4 कोड दिलेले आहेत. कोड ए फर्स्ट सेकंड थर्ड आर करेक्ट. कोड बी फर्स्ट थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. कोड सी फर्स्ट सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. कोड डी सेकंड थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. वापरकर्ता अभ्यासासाठी सामान्य डेटा विश्लेषणाच्या कोणत्या पद्धती आहेत? सो क्वेश्चन नंबर 15 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. फर्स्ट सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. पहिलं दुसरं आणि तिसरं बरोबर आहे, ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, कंटेंट अनालिसिस आणि थीमॅटिक अनालिसिस सांगितलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस मध्ये काय आहे? संख्यात्मक डेटा आहे, जसे की टक्केवारी किंवा सरासरी काढण्यासाठी ही पद्धत जी आहे ती वापरली जाते. कंटेंट अनालिसिस मध्ये काय होतं? मुलाखती किंवा मजकूर म्हणजे टेक्स्ट मधील शब्दांचे आणि संवादाचे विश्लेषण करण्यासाठी हे कंटेंट अनालिसिस केलं जातं. देन थीमॅटिक अनालिसिस जे आहे त्यामध्ये गुणात्मक डेटा म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा असतो, त्या डेटाचा मुख्य विषय किंवा थीम शोधण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. फर्स्ट सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 16, विच ऑफ द फॉलोइंग आर recognized type of literacy according to contemporary educational discourse? समकालीन शैक्षणिक चर्चेनुसार खालीलपैकी कोणते साक्षरतेचे प्रकार ओळखले जातात? ए फर्स्ट इन्फॉर्मेशन लिटरेसी, माहिती साक्षरता. सेकंड मीडिया लिटरेसी, माध्यम साक्षरता. थर्ड नॅशनल लिटरेसी, राष्ट्रीय साक्षरता. फोर्थ टेक्नॉलॉजी लिटरेसी, तंत्रज्ञान साक्षरता. 4 कोड दिलेले आहेत. कोड ए फर्स्ट सेकंड
and fourth are correct. Code B, first, second and third are correct. Code C, first, third and fourth are correct. Correct. Code D, second, third and fourth are correct. So, correct answer is option A. Question number 16 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन लिटरेसी, मीडिया लिटरेसी अँड टेक्नॉलॉजी लिटरेसी. माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता. देन आहे क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग आर कॉमन एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज इन लायब्ररी? ग्रंथालयामध्ये खालीलपैकी कोणते सामान्य विस्तार उपक्रम आहे? फर्स्ट, बुक मोबाईल सर्व्हिस टू रुरल एरिया, ग्रामीण भागात फिरते ग्रंथालय सेवा. सेकंड, होस्टिंग बुक क्लब्स अँड रीडिंग ग्रुप्स, पुस्तक क्लब किंवा वाचन गट होस्ट करणे. थर्ड, बुक रीडिंग इन लायब्ररीज, ग्रंथ रद्द बातल करणे मीन्स रीडिंग करणे, काढून टाकणे. देन फोर्थ, प्रोव्हाइडिंग ऍक्सेस टू ऑनलाईन डेटाबेसेस अँड ई रिसोर्सेस, ऑनलाईन डेटाबेसेस आणि ई संसाधने जे आहे ते उपलब्ध करून देणे. 4 कोड दिलेले आहे ए बी सी डी. ए, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. बी, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. सी, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. डी, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. सो क्वेश्चन नंबर 17 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. फर्स्ट म्हणत आहे बुक मोबाईल सर्व्हिस टू रुरल एरिया, ग्रामीण भागात फिरते ग्रंथालय सेवा, ज्याच्यामध्ये ग्रामीण किंवा दुर्गम भागातील लोकांपर्यंत पुस्तके जे आहे ते पोहोचविणे. देन होस्टिंग बुक क्लब्स अँड रीडिंग ग्रुप्स, पुस्तक क्लब आणि वाचन गट जे आहे त्याला होस्ट करणे म्हणजे लोकांमध्ये वाचनाची आवड जी आहे ती निर्माण करणे. देन फोर्थ इज प्रोव्हाइडिंग ऍक्सेस टू ऑनलाईन डेटाबेस अँड ई रिसोर्सेस, ऑनलाईन डेटाबेस आणि ई संसाधने जे आहे ते उपलब्ध करून देणे, जेणेकरून ग्रंथालयाबाहेरील डिजिटल माहिती जी आहे ती वाचकांपर्यंत पोहोचू शकेल. तर या 3 ऍक्टिव्हिटीज आहे, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आहे लायब्ररीच्या. देन क्वेश्चन नंबर 18, मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा. लिस्ट 1 दिलेला आहे आणि लिस्ट 2 दिलेली आहे. लिस्ट 1 वाचून घेऊया. A, Big 6 model. B, Sconal 7 pillars. C, Ancil model. D, Karol Kulalthan ISP model. List second. First, 10 aspect or stand model, STADS model. Second, 6 stage model, SAS stage model. Third, 7 stage of information seeking behavior, माहिती शोध वर्तनाचे 7 स्टेज टप्पे. Then fourth, associate with higher education library service, उच्च शिक्षण ग्रंथालय सेवांशी संबंधित. A, B, C आणि D असे 4 कोड दिलेले आहेत. कोड A, थर्ड, फोर्थ अँड फर्स्ट आर फर्स्ट अँड सेकंड. कोड B, second, first, fourth and third. Code C, fourth, third, second and first. Code D, third, first, fourth and second.
ओके. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्या ऑप्शन मध्ये नाहीच आहे. ओके. याचं करेक्ट आन्सर सांगते, नोट डाऊन करून घेऊया. नोट डाऊन कराल. सो बिग सिक्स मॉडेल जे आहे त्याचं पेअर जे आहे ते आहे सेकंड 6 स्टेज मॉडेल. देन स्कोनल 7 पिलर्स याची पेअर जी आहे ती असोसिएट विथ हायर एज्युकेशन लायब्ररी सर्व्हिस हे आहे. देन एनसील मॉडेल थर्ड ची पेअर जी आहे ती आहे 10 एस्पेक्ट और स्ट्रेट्स मॉडेल जे ऑप्शन लिस्ट मध्ये ए दिले सेकंड लिस्ट मधलं फर्स्ट ऑप्शन आहे. देन कार्नोल पुललथान ISP मॉडेल याची जोडी जी आहे ती कुठले उरलेलं आहे थर्ड मीन 7 स्टेज इन्फॉर्मेशन. ओके. Then question number 90. Identify the correct order in which the library committee were set up. खालील ग्रंथालय समित्यांचा त्यांच्या स्थापनेप्रमाणे क्रम लावा. फर्स्ट A.L. मुदलियार कमिटी, सेकंड J. बोयर कमिटी, थर्ड V.N. सुब्रमण्यन कमिटी, फोर्थ A.A. फ्राइज कमिटी. 4 कोड दिलेले आहे. कोड A फर्स्ट, फोर्थ, थर्ड and second. Then code B second, third, fourth and first. Then code C third, second, fourth and first. Then code D fourth, second, first and third. So question number 19 चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन डी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी फोर्थ, सेकंड, फर्स्ट अँड थर्ड. त्याच्यामध्ये मुदलियार कमिटीचं इयर काय आहे एक एक आपण बघूया. मुदलियार कमिटीचं इयर आहे 1952 राईट. देन जे बोयर कमिटी म्हटलेला आहे तर जे बोयर कमिटीचं इयर आहे 1943. देन आहे V.N. सुब्रमण्य नाहीये सुबरायन समिती ज्याचं इयर आहे 1970. देन A.A. फ्रीज कमिटी याचं इयर आहे 1939 to 40. ओके. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते फोर्थ, सेकंड, फर्स्ट and third. Then question number 20. Assertion and reason. So assertion मध्ये म्हटलेलं आहे information literacy is a crucial for individual in a contemporary world. समकालीन जगातील व्यक्तीसाठी माहिती साक्षरता महत्वपूर्ण आहे. Reason information literacy is essential because it empowers individuals to navigate and evaluate the vast amount of information available in various formats. माहिती साक्षरता आवश्यक आहे कारण ती व्यक्तींना विविध स्वरूपात उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात माहितीचे नेव्हिगेशन आणि मूल्यमापन करण्यास सक्षम करते. कोड दिलेले आहेत 4 त्या कोड मधून आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो कोड ए बोथ ए अँड आर आर फॉल्स. ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत.
कोड बी बोथ ए अँड आर ट्रू, ए आणि आर दोन्ही चुकीचे आहे. कोड सी ए अँड ए इज फॉल्स अँड आर इज ट्रू, ए चूक आहे, आर बरोबर आहे. कोड डी ए इज ट्रू बट आर इज फॉल्स, ए बरोबर आहे परंतु आर जे आहे ते चुकीचे आहे. सो क्वेश्चन नंबर 20 च करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. बोथ ए अँड आर ट्रू, दोन्ही ए आणि आर बरोबर आहे. ज्याच्यामध्ये ए म्हटलेला आहे, अजर्शन मध्ये म्हटलेलं आहे की समकालीन जगातील व्यक्तींसाठी माहिती साक्षरता जी आहे ती महत्वपूर्ण आहे, कारण जगात इंटरनेटमुळे माहितीचा पूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आलेला आहे, किंवा इंटरनेटवर माहितीचा पूर जो आहे तो मोठा आहे. देन रिझन मध्ये म्हटलेलं आहे माहिती साक्षरता आवश्यक आहे, कारण ती व्यक्तींना विविध स्वरूपात उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणात माहितीचे नेव्हिगेशन आणि मूल्यमापनास सक्षम करते. तर माहिती साक्षरता आवश्यक आहे कारण व्यक्तींना वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे मजकुरात, ऑडिओ फॉर्म मध्ये, व्हिडिओ फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती उपलब्ध असते. अथांग माहितीचा शोध घेण्यास आणि ती अचूक म्हणजे खरे खोटेपणा जे आहे ते ओळखण्यास, त्याला इव्हॅल्युएट करण्यास व्यक्ती जो आहे, वापरकर्ता जो आहे तो सक्षम असतो. म्हणून कारण सोबत विधान सोबत कारण सुद्धा बरोबर आहे. Then question number 21. Which of the following is the secondary information source? खालील पैकी कोणते दुय्यम माहितीचे साधन आहे? ऑप्शन ए पेटेंट, ऑप्शन बी कॉन्फरन्स प्रोसिडिंग, परिषद, वृत्तांत परिषद, कार्यवाही, ऑप्शन सी ऍब्स्ट्रॅक्टिंग पिरियडिकल्स, सारांश नियतकालिके, ऑप्शन डी स्टँडर्ड क्रमांके. क्वेश्चन नंबर 21 चा करेक्ट आन्सर काय असणार आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. व्हेरी इझी क्वेश्चन आहे, खूप सोपा प्रश्न आहे. सेकंडरी इन्फॉर्मेशन सोर्स म्हटलेलं होतं. सो पेटेंट, कॉन्फरन्स प्रोसिडिंग आणि स्टँडर्ड्स जे आहे हे काय आहे? प्रायमरी सोर्स आहे. ऍब्स्ट्रॅक्टिंग पिरियडिकल्स काय आहे? दुय्यम स्रोत आहे, म्हणजे प्राथमिक स्रोतातून काढलेला हा डेटा असतो. ओके, म्हणण्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सी, सारांश नियतकालिके. देन क्वेश्चन नंबर 22. द सायन्स डायरेक्ट डेटाबेस इज डेव्हलप्ड बाय. सायन्स डायरेक्ट हा डेटाबेस कोणाद्वारे विकसित करण्यात आला किंवा कोणाद्वारे विकसित केला आहे? ऑप्शन ए इमरलँड, ऑप्शन बी इबिस्को, ऑप्शन सी सेज पब्लिकेशन, ऑप्शन डी एल्सवेअर. क्वेश्चन नंबर 21 चा करेक्ट आन्सर जे आहे ते सांगायचं आहे. सॉरी 22 चा. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी एल्सवेअर. सायन्स डायरेक्ट डेटाबेस इज डेव्हलप्ड बाय एल्सवेअर. एल्सवेअर द्वारे जे आहे या सायन्स डायरेक्टला विकसित करण्यात आलेला आहे. सायन्स डायरेक्ट मध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील शोध निबंध सोबतच ई पुस्तकाचा साठा असतो आणि सायन्स डायरेक्ट जे आहे ते सर्वात मोठा डेटाबेस आहे. ओके. देन क्वेश्चन नंबर 23. फिलिंग द ब्लँक्स इज अ प्रायमरी डॉक्युमेंट. फिलिंग द ब्लँक्स रिकामी जागा प्राथमिक लेख आहे. खालील ऑप्शन पैकी आपल्याला प्रायमरी डॉक्युमेंट कुठला आहे हे बघायचं आहे. सो ऑप्शन ए
बिब्लियोग्राफी ग्रंथसूची, ऑप्शन बी इन्सायक्लोपीडिया ज्ञानकोश, ऑप्शन सी ॲब्स्ट्रॅक्ट, ऑप्शन डी रिसर्च रिपोर्ट संशोधन अहवाल. क्वेश्चन नंबर 23. ओके, सो क्वेश्चन नंबर 23 चं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे. रिसर्च रिपोर्ट संशोधन अहवाल हा प्राथमिक प्रलेख आहे, प्रायमरी डॉक्युमेंट आहे. बिब्लियोग्राफी इन्सायक्लोपीडिया अँड ॲब्स्ट्रॅक्ट इट्स अ secondary documents, secondary source. Then question number 24. A trade bibliography list व्यापारी ग्रंथसूचीमध्ये फिलिंग द ब्लँक्स यादी असते. ऑप्शन ए बुक अवेलेबल फॉर सेल विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची. ऑप्शन बी बुक शॉप पुस्तकांच्या दुकानांची. ऑप्शन सी कमर्शियल पब्लिशर्स व्यावसायिक प्रकाशकांची. ऑप्शन डी व्हॅरियस टाइप ऑफ ट्रेडर्स विविध प्रकारच्या विक्रेत्यांची. सो क्वेश्चन नंबर 24 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. बुक्स अवेलेबल फॉर सेल विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी जी आहे ती ट्रेड बिब्लियोग्राफी मध्ये असते. ट्रेड बिब्लियोग्राफी लिस्ट मध्ये असते. म्हणजे ट्रेड बिब्लियोग्राफी व्यापारी ग्रंथसूची जी आहे त्याच्यामध्ये जे पुस्तके विकायचे आहे ते प्रकाशक काय करतात त्याची लिस्ट बनवून ठेवतात व्यावसायिकांच्या उपयोगासाठी. Then question number 25. Filling the blanks and filling the blanks are source of geographical information. रिकाम्या जागा आणि रिकामी जागा ही भौगोलिक माहितीची साधने आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन म्हटलेलं आहे. फर्स्ट गॅजेटर स्थल वर्णन कोश. सेकंड गॅजेट राजपत्र. थर्ड ॲटलास नकाशे. फोर्थ इंडेक्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट निर्देश आणि सारांश. ए बी सी आणि डी असे 4 कोड दिलेले आहे. या कोड मधनं आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. कोड ए फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट पहिला आणि दुसरं बरोबर आहे. कोड बी से फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट पहिला आणि तिसरं बरोबर आहे. कोड सी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट दुसरा आणि तिसरं बरोबर आहे. कोड डी थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट तिसरा आणि चौथं बरोबर आहे. सो क्वेश्चन नंबर 25 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट पहिला आणि तिसरं बरोबर आहे. पहिल्यामध्ये काय म्हटलेलं आहे गॅजेटर स्थल वर्णन कोश आणि थर्ड इज ॲटलास नकाशे बरोबर. तर गॅजेटर मध्ये काय असतं गॅजेटर हे काय आहे एक भौगोलिक शब्दकोश आहे ज्यामध्ये विविध ठिकाणे शहरे किंवा नद्या पर्वत या सगळ्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ती वर्णनात्मक आणि सांख्यिकीय स्वरूपात असते. तर ॲटलास्ट मध्ये काय आहे ॲटलास्ट इट मीन्स नकाशा आहे. तर नकाशामध्ये नकाशे जे आहे ॲटलास जे आहे याच्यामध्ये विविध प्रकारच्या नकाशांना एकत्रित केलं जातं. एकत्रित संग्रह असतो या ॲटलास्ट मध्ये ज्यातून आपल्याला भौगोलिक सीमा किंवा अंतर जे आहे डिस्टन्स जे आहे ते समजून येते. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे हे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सोर्स आहे गॅजेटर अँड ॲटलास. देन क्वेश्चन नंबर 26. डोज DOAJ DOAJ डोज काय आहे. ए प्रोव्हाइड ॲब्स्ट्रॅक्ट ओनली केवळ सारांश पुरवते. थर्ड प्रोव्हाइड फुल टेक्स्ट आर्टिकल पूर्ण रूप लेख पुरवते. थर्ड प्रोव्हाइड ओनली लिस्ट ऑफ जर्नल्स केवळ जर्नल्सची यादी पुरविते. फोर्थ प्रोव्हाइड लिस्ट ऑफ जर्नल्स अँड आर्टिकल्स जर्नल्सची आणि लेखांची यादी पुरविते. 4 कोड दिलेले आहे त्या कोड मधनं आपल्याला आन्सर्स जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो कोड ए फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. कोड बी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. कोड सी फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. कोड डी सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट.
ओके. सो क्वेश्चन नंबर 26 च करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. त्याच्यामध्ये प्रोव्हाइड फुल टेक्स्ट आर्टिकल्स, राईट. पूर्ण लेख जे आहे ते पुरविते. पूर्ण लेख जे आहे ते डोज द्वारे देण्यात येतं. ओके, पहिले डोज काय आहे ते जाणून घेऊया. डोज काय आहे? डायरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल, ज्याच्यामध्ये आपल्याला फुल टेक्स्ट आर्टिकल जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात येतं. देन सेकंड फोर्थ म्हटलेला आहे प्रोव्हाइड लिस्ट ऑफ जर्नल्स अँड आर्टिकल. सोबतच डोज जे आहे ते जर्नल्सची आणि लेखांची यादी जी आहे ती प्रोव्हाइड करते. म्हणायचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे. सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 27 मराठी विश्वकोश इज अ. मराठी विश्वकोश हा फिलिंग द ब्लँक्स आहे. फर्स्ट स्पेशल एन्सायक्लोपीडिया ऑफ मराठी लँग्वेज, मराठी भाषेचा विशेष ज्ञानकोश आहे. सेकंड सिंगल व्हॉल्यूम एन्सायक्लोपीडिया, एक खंडीय ज्ञानकोश आहे. थर्ड जनरल एन्सायक्लोपीडिया इन मराठी लँग्वेज, मराठी भाषेतील सर्वसाधारण ज्ञानकोश आहे. फोर्थ मल्टी व्हॉल्यूम एन्सायक्लोपीडिया, बहुखंडीय ज्ञानकोश आहे. कोड दिलेले आहेत 4. कोड ए फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. बी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. सी थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. डी फर्स्ट अँड फोर्थ आर करेक्ट. सो क्वेश्चन नंबर 27 च करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. सेकंड थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. तिसरा आणि चौथं जे आहे ते बरोबर आहे. तिसरं काय म्हटलेलं आहे? जनरल एन्सायक्लोपीडिया इन मराठी लँग्वेज, म्हणजे सर्वसाधारण ज्ञानकोश आहे, ज्याच्यामध्ये मराठी भाषेतील सर्वसाधारण ज्ञानकोश आहे. आणि मल्टी व्हॉल्यूम एन्सायक्लोपीडिया आहे, बहुखंडीय ज्ञानकोश आहे. एकाच खंडात तो कम्प्लीट झालेला नाहीये किंवा तेवढाच पुरता नाहीये. मल्टी व्हॉल्यूम आहे, बहुखंडीय आहे, एकाच भागात न संपणारा आहे. देन क्वेश्चन नंबर 28 मॅच द फॉलोइंग. जोड्या लावायच्या आहेत. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेली आहे. लिस्ट 1 मध्ये ए दिलेला आहे नॉलेज ऑर्गनायझेशन, बी लायब्ररी हेरॉल्ड, सी द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी, डी लायब्ररी ट्रेंड्स. लिस्ट सेकंड फर्स्ट इंडिया, सेकंड जर्मनी, थर्ड युनायटेड किंगडम, फोर्थ USA. 4 कोड दिलेले आहेत. कोड ए सेकंड फर्स्ट थर्ड अँड फोर्थ. कोड बी सेकंड फर्स्ट फोर्थ अँड थर्ड. कोड सी फर्स्ट सेकंड फोर्थ अँड थर्ड. कोड डी सेकंड फोर्थ थर्ड अँड फर्स्ट. क्वेश्चन नंबर 28 चा करेक्ट आन्सर काय असू शकतं? ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. त्याच्यामध्ये सेकंड फर्स्ट थर्ड अँड फोर्थ, दुसरं तिसरं आणि चौथं जे आहे ते बरोबर आहे. बरोबर आहे, इट मीन्स त्या सिक्वेन्सने त्याला लावलेला आहे, लिस्ट मध्ये मॅच केलेला आहे, फर्स्ट लिस्ट अँड सेकंड लिस्ट मध्ये. ओके, तो नॉलेज ऑर्गनायझेशनचं पेयर जे आहे ते आहे जर्मनी. ओके, जर्मनी मधून हे सुरू झालेलं आहे नॉलेज ऑर्गनायझेशन. देन लायब्ररी हेरॉल्ड, लायब्ररी हेरॉल्ड जे आहे ते कुठं झालेलं आहे? DLA, बरोबर. दिल्ली लायब्ररी असोसिएशन म्हणजेच इंडिया मधून झालेलं आहे. म्हणाचं पेयर जे आहे ते फर्स्ट आहे. देन आहे द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी. द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी जी आहे ते युनायटेड किंगडम द्वारे सुरू करण्यात आलेली, युनायटेड किंगडम मध्ये सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून सी च थर्ड आहे. देन डी लायब्ररी
ट्रेंड. सो लायब्ररी ट्रेड्स जे आहे ते उरलेला पार्ट कुठला आहे? USA. ओके, तर याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते सेकंड, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ. Then question number 29. Identify the correct evolutionary sequence of the following source. खालील साधनांचा उत्क्रांती दर्शक योग्य क्रम जो आहे तो लावायचा आहे. ऑप्शन ए सायन्स सायटेशन, वेब ऑफ सायन्स, स्कोपस, इंडियन सायटेशन इंडेक्स ICI. ऑप्शन बी सायन्स सायटेशन इंडेक्स, then Scopus, Indian Citation Index, Web of Science. Then option C Science Citation Index, Indian Citation Index, then Web of Science and Scopus. Then option D Science Citation Index, Web of Science, Indian Citation Index and Scopus. तर याला करेक्ट सिक्वेन्स मध्ये आपल्याला लावायचा आहे. उत्क्रांती दर्शक योग्य क्रम जो आहे तो लावायचा आहे. चल, सो क्वेश्चन नंबर 29 च करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए सायन्स सायटेशन, वेब ऑफ सायन्स, स्कोपस, इंडियन सायटेशन इंडेक्स. सायन्स सायटेशनचं इयर जे आहे ते आहे 1964. देन आहे वेब ऑफ सायन्स. वेब ऑफ सायन्सचं इयर काय आहे? 1997. ओके. देन आहे स्कोपस. स्कोपसचं इयर आहे 2004. आणि इंडियन सायटेशन इंडेक्स याचं इयर आहे 2009. इथेच लिहिते. ओके, म्हणून प्रत्येक गोष्टीचा इयर, कुठे त्याला इस्टॅब्लिश करण्यात आले, म्हणजे प्लेस कधी करण्यात आलेली आहे, हे सगळ्या गोष्टी जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत कुठल्याही पद्धतीने जे आहे ते प्रश्न विचारले जातात. ओके. देन क्वेश्चन नंबर 30. स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी. सो स्टेटमेंट ए, देर इज अ ओव्हरलॅप of contain in Web of Science and Scopus. Web of Science आणि Scopus यांचे आशय परस्पर व्याप्त आहे. Statement B, Web of Science and Scopus both are citation and abstract database. Web of Science आणि Scopus हे दोन्ही citation आणि सारांश डेटाबेसेस आहे. कोड दिलेले आहेत 4. त्या कोड मधून आपल्याला करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचा आहे. कोड ए, both A and B are correct. A आणि B दोन्ही बरोबर आहे. कोड B, both A and B are false. A आणि B दोन्ही चुकीचे आहेत. कोड C, A is true but R is false. A बरोबर आहे परंतु R म्हटलेला आहे मी, B is false. म्हणजे B जे आहे ते चुकीचे आहे. कोड D, A is false but B is true. A चूक आहे परंतु B जे आहे ते बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर 30 चं करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या कोड मधनं. सो क्वेश्चन नंबर 30 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, बोथ A and B are true. A आणि B दोन्ही बरोबर आहे. का? स्टेटमेंट ए का बरोबर आहे? कारण जगभरातील नामांकित जे जर्नल्स आहेत, शोध पत्रिका आहे, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते
डेटाबेसच्या इंडेक्स मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक शोध निबंध दोन्ही ठिकाणी जे आहे ते सारखेच आढळतात, म्हणजे सारखे आशय जे आहे ते आपल्याला प्राप्त होते, परस्पर व्याप्त आहे म्हणूनच ते. देन स्टेटमेंट बी जे आहे ते सुद्धा सत्य आहे, कारण हे एक प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे आपल्याला फक्त फुल टेक्स्ट दिलं जात नाही, तर त्यासोबतच त्याचं ऍब्स्ट्रॅक्ट जे आहे ते आपल्याला प्रोव्हाइड होतं. ओके, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ए आणि बी दोन्ही बरोबर. सो फ्रेंड्स, थँक्यू. होप तुम्हाला क्लास आवडला असेल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. सोबतच क्लासला लाईक करू शकता, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करू शकता. आणि तुम्हाला आमचा क्लास जर जॉईन करायचा असेल तर मी ऑफिशियल नंबर जे आहे ते तुम्हाला शेअर केलेले आहे. आमची नवीन बॅच जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे. ओके, सो थँक्यू अँड बाय बाय. टेक केअर.